समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। वयस्कर नागरिकांना दुचाकीवरून घरी सोडण्याचा बहाणा करून तसेच बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत। मारुती बयाजी कोटे वय 47 राहणार हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। त्याच्या अटकेमुळे सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण, जत, कवटेमहांकाळ आणि आटपाडी पोलीस ठाण्यांमधील जबरी चोरीचे तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी संशयित आरोपीकडून 13,35,000 रुपये किमतीचे 90 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपयांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण 14,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। मिरज तालुक्यातील बेळंकी येथील एका वृद्ध महिलेला मी पुजारी असून जवळच बाळूमामाची मेंढरे आली आहेत, तुम्हाला दर्शन घडवून आणतो असे सांगून आरोपीने दुचाकीवर बसवले होते। त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून आरोपी पसार झाला होता। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाढत्या जबरी चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एलसीबीला तपासाचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकाने कुपवाडमधील चाणक्य चौक परिसरात सापळा रचून संशयित मारुती कोटे याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून तो विविध गावांमधील बस स्थानक आणि आठवडी बाजाराच्या परिसरात बसची वाट पाहत थांबलेल्या वृद्ध महिला व पुरुषांना दुचाकीवर सोडण्याचा बहाणा करत असे। त्यानंतर त्यांना निर्जन स्थळी नेऊन किंवा दारू पाजून बेशुद्ध करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटून सोनारांना विकत होता। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कर्नाटक राज्यातही जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। ही धड कामगिरी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सूर्यवंशी, अमित परीट, सोमनाथ गुंडे, अनिल कोळेकर, नागेश खरात, अमीर फकीर, संदीप नलावडे, मोतीराम खोत, सागर लवटे, अमर नरळे, प्रकाश पाटील, दरिबा बंडगर, सतीश माने, सागर टिंगरे, राजाराम मुळे, संदीप गुरव, उदय माळी, विक्रम खोत, विनायक सुतार, करण परदेशी, अजय पाटील, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार करत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।